Hello students, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. So, hello students. So, we start our next or new chapter, chapter 3 or unit 3, third unit, limits, feeds, tolerances and gauges. It contain 12 marks. हा चॅप्टर जो आहे तो लिमिट्स फिट्स टॉलरन्सेस अँड गेजेसचा 12 मार्क्ससाठी आहे तुम्हाला थर्ड चॅप्टर. आणि डिटेलमध्ये हा टोटली रिलेटेड टू होल अँड शाफ्ट सोबत आहे. म्हणजे एखादं होल असेल आणि एखादा शाफ्ट असेल. होल शाफ्ट तुम्हाला माहिती आहे, होल म्हणजे एखादा इंटरनल फीचर जो असतो त्याला आपण होल म्हणतो. किंवा एखादा सिलेंडर असेल, सिलेंडर जरी नसेल तरी पण त्याला आपण होल म्हणतो. तर होल असेल किंवा एखादा शाफ्ट असेल तर ह्याच्याशी रिलेटेड सगळं जे आहे ते तुम्हाला युनिट 3 मध्ये शिकायला मिळेल. ठीक आहे. लिमिट्स, फिट्स, टॉलरन्सेस अँड गेजेस. ओके. लिमिट्स म्हणजे काय, फिट्स म्हणजे काय, टॉलरन्सेस म्हणजे काय आणि गेजेस असतात वेगवेगळे होल आणि शाफ्ट चेक करण्यासाठी. तर आपण ते डिटेलमध्ये बघूया. ओके. सो लर्निंग आउटकम्स ऑफ दिस चॅप्टर. लर्निंग आउटकम म्हणजे आपण ह्या चॅप्टरमधून थोडक्यात काय शिकणार आहे, हा चॅप्टर शिकल्यानंतर आपल्याला काय यायला पाहिजे. ओके. ॲप्लाय लिमिट्स, फिट्स अँड टॉलरन्सेस ऑफ गिवन जॉब. म्हणजे जो जॉब तुम्हाला दिलेला आहे तर त्याला लिमिट्स, फिट्स आणि टॉलरन्सेस आपल्याला ॲप्लाय करता यायला पाहिजे. अँड सिलेक्ट द गेज फॉर गिवन जॉब विथ जस्टिफिकेशन. म्हणजे एखादा जॉब तुम्हाला चेक करायचा आहे तर तुम्ही कुठला गेज सिलेक्ट करणार हे तुम्हाला ॲट द एंड ऑफ चॅप्टर यायला पाहिजे. इट इज द लर्निंग आउटकम्स ऑफ दिस चॅप्टर. सो सिलेबस कंटेन थर्ड चॅप्टरमध्ये कोणते कोणते पॉईंट्स आपण लास्ट स्टार्ट टू एंड बघणार आहोत. फर्स्ट वन, कन्सेप्ट ऑफ लिमिट्स अँड फिट्स, डेविएशन अँड टॉलरन्सेस. म्हणजे लिमिट्स म्हणजे काय असतं, फिट्स म्हणजे काय असतं, डेविएशन म्हणजे काय अँड टॉलरन्सेस काय. ओके. देन बेसिक टर्मिनॉलॉजी, सिलेक्टिव्ह असेंबली अँड इंटरचेंजेबिलिटी. बेसिक टर्मिनॉलॉजी काय आहे म्हणजे जे तुम्ही हा लिमिट्स, फिट्स, टॉलरन्सेस बघणार आहोत आहोत आपण चॅप्टर, तर त्याच्यात बेसिक जे टर्म्स आहेत ज्याचा आपण यूज करणार आहे पुढं तर ते बघणार. देन सिलेक्टिव्ह असेंबली. सिलेक्टिव्ह असेंबली काय असतं म्हणजे असेंब्लीमध्ये हा होल आणि शाफ्टशी रिलेटेड एक पॉईंट आहे. आणि इंटरचेंजेबिलिटी, इंटरचेंजेबिलिटीची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. सो इंटरचेंजेबिलिटी आपण त्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं इंटरचेंजेबिलिटी काय असतं ते. ठीक आहे. ह्याच्यात पण आपण परत डिटेलमध्ये बघणार आहे. देन 3.3 इंडियन स्टँडर्ड IS 919/1993. म्हणजे या टर्ममध्ये इंडियन स्टँडर्ड थ्रू वेगवेगळे फीड्स आहेत, टाईप्स ऑफ फीड्स आहेत, तर ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. देन होल अँड शाफ्ट बेसिस सिस्टीम. होल बेसिस सिस्टीम असते आणि शाफ्ट बेसिस सिस्टीम असते ती बघणार आहे. देन गाईड फॉर सिलेक्शन ऑफ फिट. फिटचं सिलेक्शन कसं करायचं ते आपण बघणार आहे. देन ISO इंडियन स्टँडर्ड सिस्टीम ऑफ लिमिट्स अँड फिट. देन न्यूमेरिकल अँड न्यूमेरिकल ऑफ फाईन टॉलरन्सेस. टॉलरन्सेस फाइंड आउट करण्यासाठी न्यूमेरिकल्स आहेत ते पण आपण सॉल्व करायला पाहिजेत. देन ISO सिस्टीम म्हणजे ISOच्या अंडर वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी वेगवेगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्या व्हॅल्यूज घेऊन आपण कसं कॅल्क्युलेशन करायचं, लिमिट्स, मॅक्सिमम, मिनिमम, टॉलरन्स कसा कॅल्क्युलेट करायचा आणि फिट कुठली आहे ती ओळखायची. देन गेजेस, लिमिट गेज, लिमिट गेजेस कुठले कुठले गेजेस असतात ते. देन टेलर प्रिन्सिपल ऑफ गेज डिझाईन. टेलरचं प्रिन्सिपल आहे गेज डिझायनिंगचं, म्हणजे गेज डिझाईन करताना ते प्रिन्सिपल आपण यूज करतो. देन कुठले गेजेस आहेत तर प्लग गेज आहे, रिंग गेज आहे, स्नॅप गेज आहे, ॲडजस्टेबल स्नॅप गेज आहे. हे गेजेस आहेत. हे गेजेसचा यूज आपण होल आणि शाफ्टचं डायमेन्शन चेक करण्यासाठी घेत असतो. म्हणजे आता ह्याचं प्रॅक्टिकल वगैरे पण आहे तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड, ते आपण नंतर बघणार आहोत. ओके. सो वी स्टार्ट आवर चॅप्टर. व्हॉट इज लिमिट. लिमिट म्हणजे काय असतं तर लिमिट, दीज आर द एक्स्ट्रीम परमिसिबल साइजेस विदिन विच द ऑपरेटर इज एक्सपेक्टेड टू मेक द कॉम्पोनंट. म्हणजे ऑपरेटरच्या एक्सपेक्टेशननुसार जी त्याने परमिट केलेली साईज असते त्याला आपण लिमिट म्हणतो. ओके. म्हणजे ह्या लिमिटच्या बाहेर नाही जायला पाहिजे असं बऱ्याच वेळेस आपण म्हणतो. म्हणजे ते लिमिट काय सांगितलं तुम्ही की तुम्ही परमिट केलेली साईज म्हणजे तुम्ही जे परमिशन दिली आहे तिथपर्यंत. ओके. त्याला आपण म्हणतो लिमिट्स. म्हणजे लिमिट्स जर डेफिनेशन आली तर तुम्ही जस्ट एवढं जरी लिहिलं तरी चालेल. ती इज द परमिसिबल साईज, परमिट केलेली साईज म्हणजे काय असतं लिमिट.
आणि मग कोण परमिट करते? ऑपरेटर. आता फॉर एक्झाम्पल मी ऑपरेटर आहे, माझी एक्सपेक्टेड जी साईज असणार आहे परमिट केलेली मी, ती काय म्हणणार मी त्या ह्याला काय म्हणू शकतो आपण? लिमिट्स ऑफ साईज ऑर लिमिट्स. मग आता लिमिट्समध्ये दोन टाईप्स पडतात परत. एक आहे मॅक्सिमम लिमिट अँड सेकंड आहे मिनिमम लिमिट. ओके, मग मॅक्सिमम लिमिट काय? तर मॅक्सिमम लिमिट ऑफ साईज इज द ग्रेटर ऑफ टू लिमिट साईज. दोन लिमिटमधलं जी साईज आहे तुमच्याकडं त्यातली जी मॅक्सिमम असणार आहे, ग्रेटर मोठी असणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? मॅक्सिमम. अँड मिनिमम लिमिट ऑफ साईज इज द स्मॉलर ऑफ टू लिमिट ऑफ साईज. दोन लिमिटमधले जी स्मॉलर व्हॅल्यू आहे आपली त्याला आपण मिनिमम म्हणतोय. ओके, मॅक्सिममसाठी आपण इथे डायग्राम दाखवली आहे बघा, शाफ्ट काढलाय. शाफ्टमध्ये जी मॅक्सिमम आहे ती दाखवली आहे आणि राईट साईडला मिनिमम लिमिट दाखवलेले आहे, म्हणजे मॅक्सिमम लिमिट, मिनिमम लिमिट. बऱ्याच वेळेस ह्या लिमिट्सला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पण म्हणतात. अप्पर म्हणजे मॅक्सिमम किंवा जी जास्त मोठी व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणतो? अप्पर लिमिट. आणि जी स्मॉलर आहे त्याला लोअर लिमिट म्हणतात किंवा मिनिमम लिमिट पण म्हणतात. UL अप्पर लिमिट आणि LL म्हणजे लोअर लिमिट असं पण म्हटलं जातं. ओके, सो नेक्स्ट आहे आपला टॉलरन्स. लिमिट झालं, आता आपण टॉलरन्स बघूया. ओके, टॉलरन्स इज द डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम लिमिट्स ऑर साईज. ठीक आहे, मिनिमम आणि मॅक्सिमम लिमिटमधला जो डिफरन्स असतो त्याला आपण म्हणतो टॉलरन्स. आता मगाशी जी डायग्राम होती तीच फक्त पुढे मी चेंज केली आहे बघा. मॅक्सिमम लिमिट माहिती आहे, जी मोठी व्हॅल्यू त्याला मॅक्सिमम लिमिट. मिनिमम लिमिट तुम्हाला माहिती आहे राईट साईडला, जी लहान व्हॅल्यू त्याला आपण मिनिमम लिमिट म्हणतो. आणि त्या दोन्हीतला जो डिफरन्स आहे, जो इथं आपण हॅचिंग लाईननं दाखवला आहे, त्याला आपण म्हणतो टॉलरन्स. ओके, टॉलरन्स कळालं? टॉलरन्स कुठला आहे? जो मॅक्सिमम आणि मिनिमम लिमिटमधला डिफरन्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मॅक्सिमम लिमिट माझं 21 आहे, मिनिमम लिमिट जर 20 आहे, तर तो डिफरन्स किती येणार? 1चा. बरोबर, 21 मधून 20 गेले, किती झाला? 1 राहिला. 1 काय असणार आहे? टॉलरन्स. ही खूप मॅक्सिमम साईज झाली, टॉलरन्स एवढा मोठा नसतो. पण जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगितले की माझं मॅक्सिमम लिमिट 21 आहे, मिनिमम लिमिट 20 आहे, तर दोन्हीतला डिफरन्स किती झाला? 21 मायनस 20 जर केलं मी तर राहिलं किती? 1. म्हणजे 1 इज द टॉलरन्स. ओके, डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम लिमिट अँड मिनिमम लिमिट इज कॉल्ड एज अ टॉलरन्स. सो अवर नेक्स्ट टर्म इज नीड ऑफ टॉलरन्स. मग टॉलरन्सची काय गरज आहे आपल्याला इंडस्ट्रीमध्ये? सो फर्स्ट इज बिकॉज ऑफ व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल एरर्स आर इंट्रोड्यूस. आता व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल काय? मटेरियलच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात, त्याच्यामुळं म्हणजे प्रत्येक मटेरियलला काहीतरी वेगळी प्रॉपर्टी असते, त्याच्यामुळं आपल्याला एरर क्रिएट होतात, म्हणजे एअर इंट्रोड्यूस होतात. बरोबर, मग त्याच्यामुळं आपल्याला ह्या टॉलरन्स गरजेचा असतो. देन चेंज इन ऑपरेटर मेथड शिफ्ट एटसेट्रा. आता फॉर एक्झाम्पल एखादा जॉब बनतोय, तर प्रत्येक वेळेस तोच ऑपरेटर तो जॉब बनवतो असं काही नाही आहे. बरोबर, वेगवेगळे ऑपरेटर बनवत असतात, देन वेगवेगळ्या मेथड्स असतात आणि वेगवेगळ्या शिफ्ट असतात. म्हणजे त्याच्यानुसार तुमचं काय होणार आहे? जॉबमध्ये व्हेरिएशन येणार आहे. बरोबर, जॉबमध्ये व्हेरिएशन आलं तर आपल्याला तिथे टॉलरन्सची रिक्वायरमेंट असते किंवा गरज असते. देन नो एनी मशीन ॲक्युरेट. कुठलंच मशीन ॲक्युरेट असतं असं नाही. बरोबर, त्यामुळं तिथं पण तुमचं काय होणार आहे? एरर क्रिएट होणार आहे. त्याच्यामुळं तुमच्या जॉबला टॉलरन्स हा इम्पॉर्टंट आहे. देन नेक्स्ट, बिकॉज ऑफ दिस टॉलरन्सेस आर स्पेसिफाईड, मॅन्युफॅक्चरिंग इझी, ॲक्युरेट अँड एक्सेप्टेबल टू द सप्लायर. म्हणजे टॉलरन्समुळं काय होतंय? आर स्पेसिफाईड मॅन्युफॅक्चरिंग इझी. मॅन्युफॅक्चरिंग इझी होतंय, ॲक्युरेट होतंय आणि सप्लायरला ॲक्सेप्टेबल पण होते. आता थोडक्यात सांगायचं झालं तर हा टॉलरन्स का दिला जातो? तर कुठलाही जॉब हा सेम तयार होत नाही. बरोबर, एक्झॅक्ट सेम युनिव्हर्सलमध्ये कुठलीच गोष्ट नाही आहे की एक्झॅक्ट सेम होईल म्हणून. बरोबर, सिमिलरली मशीन कधी एक्झॅक्ट ॲक्युरेट असेल असं काही नाही, तोच ऑपरेटर प्रत्येक वेळी काम करेल असे काही नाही, तीच मेथड असेल असं काही नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळं काय होणार आहे? आपल्या जॉबमध्ये व्हेरिएशन येणार. म्हणजे जर हा टॉलरन्स दिला नसता तर काय झालं असतं? आता नीड ऑफ टॉलरन्स म्हटलंय ना, मग जर टॉलरन्सच नसता तर काय झालं असतं? जॉब जे आहेत ते खूप व्हेरिएशन झालं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला 20 साईजचा जॉब बनवायचा आहे. बरोबर, म्हणजे 20 साईजचा एखादा शाफ्ट बनवायचा आहे, तर तो 20 mm साईजचा जो शाफ्ट आहे तो 20 ताच बनेल का? नाही बनणार. बरोबर, मग 20च्या ऐवजी कितीचा बनल? तर 20.5. बरोबर, किंवा कमी पण होईल, 19.9, 19.8. ओके, मग मी जॉब कुठला ॲक्सेप्ट करायचा? म्हणजे मला 19.8 पण चालतंय, 19.5 पण चालतोय का 20.5 पण चालतोय आणि 21 पण चालतोय?
ओके, मग हे काय, मग मी कुठले पण जॉब ॲक्सेप्ट करायचे असं नाही, बरोबर. मग त्याच्यासाठी आपण काय टर्म तयार केली, टॉलरन्स. मग आपण टॉलरन्स द्यायला सुरुवात केली की टॉलरन्स दिल्यानंतर म्हणजेच मॅक्सिमम लिमिट मिनिमम लिमिटमधला जो डिफरन्स आहे तो जर मी दिला तर माझी जी जॉब साईज आहे की फॉर एक्झाम्पल मला 20 साईजचा जॉब पाहिजे, तर ते सगळे 20 तयार होणार नाही आहेत, बरोबर. पण 20.5चा मी जॉब ॲक्सेप्ट करते. सिमिलरली मी 19.9चा पण जॉब ॲक्सेप्ट करते, पण त्याच्या खालचे मी ॲक्सेप्ट करणार नाही. 19.8 मी घेणार नाही आणि 20च्या पुढचे पण 20.5च्या पुढचे पण घेणार नाही. म्हणजे हे लिमिट मी ठरवलं ना. माझं लिमिट काय ठरलं की मी 20.5चा जॉब घेणार आहे आणि 19.9चा पण घेणार आहे. मग त्याच्यामध्ये किती पण होऊ देत, मग 19.95 होऊ देत, 20चा जॉब तयार होऊ देत, 20.1 होऊ देत, 20.2 होऊ देत, 20.3 होऊ देत. हे सगळे जॉब असले तरी पण मी ते काय करणार आहे, ॲक्सेप्ट करणार आहे. सो याच्यासाठी आपल्याला टॉलरन्सची रिक्वायरमेंट असते. कळालं. आता नेक्स्ट टाइप्स ऑफ टॉलरन्सेस. मग आता टॉलरन्सेसचे 2 टाइप्स आहेत ते आपण बघूया. ओके, युनिलॅटरल टॉलरन्स अँड बायलॅटरल टॉलरन्स. आता नावाप्रमाणेच युनि म्हणजे एक असते आणि बाय म्हणजे 2 असते. ओके, युनिलॅटरल टॉलरन्सेस आणि बायलॅटरल टॉलरन्सेस. युनिलॅटरल टॉलरन्स. आता युनिलॅटरल टॉलरन्स म्हणजे काय, व्हेन both limits of size are on the same side of zero line, either positive or negative. This type of tolerance are called as unilateral tolerances. आता एकदम सिम्पली डायग्राम मध्ये जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की एक झिरो लाईन आहे, तर झिरो लाईनच्या बोथ लिमिट्स ऑफ साईज आर ऑन द सेम साईड ऑफ झिरो लाईन. झिरो लाईनच्या एकाच साईडला सेम साईडला तुमची दोन्ही लिमिट्स पाहिजेत. बघा लक्षात येते का, डायग्राम मध्ये दाखवले बघा. एक झिरो लाईन काढली आहे, जी ब्लॅक लाईन आहे ती झिरो लाईन आहे आणि त्याच्या वरच्या साईडला जो ब्लॉक काढलेत म्हणजे रेक्टँग्युलर ब्लॉक आहेत हॅचिंगचे, तर ते वेगवेगळे लिमिट्स टॉलरन्सेस दाखवलेत आणि लिमिट्स आहेत ते. ओके, तर झिरो लाईनच्या वरच्या साईडला बघा पहिल्या ह्याच्यात ब्लॉकमध्ये काय आहे, +0.2 आणि खाली काय -0.0. म्हणजे हे 2 लिमिट झाले त्याचे, एक मॅक्सिमम लिमिट झालं, एक मिनिमम लिमिट झालं. पण ते दोन्ही कुठे आहेत, झिरो लाईनच्या एकाच साईडला आहे, वरच्या साईडला आहे. आता अगेन दुसरा ब्लॉक बघा, दुसऱ्या ब्लॉकमध्ये काय आहे, +0.2 आणि +0.1. बरोबर. दुसऱ्या रेक्टँगलमध्ये काय आहे, +0.2 +0.1. आता हे पण काय आहे, दोन्ही पण झिरो लाईनच्या वरच्या साईडलाच आहे. मॅक्सिमम लिमिट मिनिमम लिमिट दोन्ही प्लस प्लस आहे पण वरच्या साईडलाच आहे. ओके, आता थर्ड बघा. थर्डमध्ये काय केले आपण, झिरो लाईनच्या डाऊनवर्ड साईडला आहे म्हणजे खालच्या साईडला आहे, +0.0 अँड -0.1. बरोबर. म्हणजे दोन्ही पण जे आहेत ते डाऊनवर्ड साईडला आहेत. आता पुढचा चौथा लास्टचा ब्लॉक जो आहे, चौथा जो रेक्टँगल आहे त्याच्यात काय दाखवले आपण, -0.2 -0.3. दोन्ही पण मायनस मायनस आहेत पण दोन्ही पण झिरो लाईनच्या एकाच साईडला आहे, डाऊनवर्ड साईडला आहेत. म्हणजे काय थोडक्यात युनिलॅटरल टॉलरन्स आपण कधी म्हणायचं, तर दोन्ही पण लिमिट्स एकाच साईडला असतात, झिरो लाईनच्या एकाच साईडला असतात. एक तर वरती तर असतात, एक तर खाली तर असतात. कळलं. So this type of tolerance is called as a unilateral tolerances. Both limits are on the same side of zero line. Zero line च्या सेम साईडला दोन्ही पण. ओके, मग आता युनिलॅटरल झाला. आता बायलॅटरल कसा असणार आहे, आता बायलॅटरल टॉलरन्स. When one of size is at one side of zero line and other limit of size is at another side of zero line, the tolerance is called as a bilateral tolerance. बघा मग असे काय होतं, दोन्ही लिमिट्स एकाच साईडला. आता तसं नाहीये, वन लिमिट म्हणजे एक लिमिट जे आहे ते एका साईडला आहे झिरो लाईनच्या आणि दुसरं लिमिट जे आहे झिरो लाईनच्या दुसऱ्या साईडला आहे. म्हणजे मग अशी आपण जी झिरो लाईन काढलेली त्याच्या काय असणार आहे, एक अप्पर साईडला असणार आहे, एक लोअर साईडला असणार आहे. म्हणजे आता डायग्राम बघा परत. बरोबर आहे, डायग्राममध्ये येते लक्षात. आता ब्लॅक लाईन आहे झिरो लाईन, तर झिरो लाईनला रेक्टँगल आता कसा झाला आहे बघा, बरोबर मिडलला आला आहे की नाही. मिडल आहे त्याचं एक लिमिट जे आहे मॅक्सिमम ते वरती आहे +0.1 आणि मिनिमम लिमिट आहे -0.1. म्हणजे मिनिमम लिमिट मायनस गेलं, ह्याचं प्लस गेला. आता इथं पण पुढचा जो आहे तो +0.1 -0.2. म्हणजे एक प्लस साईडला आहे म्हणजे एक वरच्या साईडला लिमिट आहे, एक खालच्या साईडला लिमिट आहे. म्हणजे जेव्हा हे अशी कंडिशन असते तेव्हा त्याला आपण बायलॅटरल टॉलरन्स म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे एखाद्या जॉबला जर तुम्हाला लिमिट द्यायची असतील तर तुम्ही ते लिमिट प्लस मायनस दिलं म्हणजे काय केलं,
प्लस आणि मायनस दोन्ही पण, तर त्याला आपण काय म्हणतो बायलॅटरल टॉलरन्स. आणि युनिलॅटरलमध्ये काय असू शकतं, तर युनिलॅटरलमध्ये दोन्ही सेम साईन असतात, प्लस प्लस असते मायनस मायनस असते. ओके, किंवा झिरो असतो एक आणि एक तुमचं प्लस असेल किंवा एक तुमचा मायनस असेल. ओके, एक्झाम्पल बघितलं बघा तुम्ही, हे 20 प्लस 0.2 प्लस 0.1, मग 20 काय आहे तर 20 बेसिक साईज आहे. ओके, 20 काय आहे आपली बेसिक साईज आहे. सिमिलरली आता होल आणि शाफ्टसाठी सेम असतात. म्हणजे काय तर एखादं होल आपल्याला 20 mm चं बनवायचे, तर त्या होलची जी साईज असणार आहे बेसिक साईज त्याची 20 असणार. ओके, सिमिलरली शाफ्टची पण बेसिक साईज 20 असणार. आणि मग जे लिमिट्स आहेत मॅक्सिमम लिमिट मिनिमम लिमिट ते वेगळे असतील, टॉलरन्स पण वेगळा असणार त्यामुळे. ठीक आहे, फक्त जी बेसिक साईज आहे ती सेम राहणार, की मला 20चा होल बनवायचा आहे 20चा शाफ्ट बनवायचा आहे, तो एकमेकांमध्ये आपल्याला असेंबल करायचा आहे. ठीक आहे, म्हणून बेसिक साईज काय आहे इन रिलेशन टू विच all limits of variations are determined. Okay, now next actual size. आता बेसिक साईज झालं, बेसिक साईज काय तर सगळे लिमिट्स आपण ह्या बेसिक साईजनुसार डिटरमाइन करत असतो. आता ॲक्च्युअल साईज इट इज द साईज ऑफ कॉम्पोनंट बाय ॲक्च्युअल मेजरमेंट आफ्टर इट इज मॅन्युफॅक्चर्ड. आता ॲक्च्युअल साईज सिम्पली आहे, ॲक्च्युअल साईज कशाला म्हणणार आपण, जो जॉब तुम्ही तयार केलेला आहे, तयार केलेला जॉब जेव्हा मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर तुम्ही जी मेजरमेंट घेणार आहे त्याला आपण म्हणतो ॲक्च्युअल साईज. आफ्टर द मॅन्युफॅक्चर मेजरमेंट ऑफ दिस कंपोनंट ऑर जॉब इट इज कॉल्ड ॲज अ ॲक्च्युअल साईज. आणि मगाशी आपण जे बघितलेली झिरो लाईन, तर द लाईन रिप्रेझेंटिंग बेसिक साईज इज कॉल्ड ॲज अ झिरो लाईन. म्हणजे मगाशी जी लाईन होती झिरो लाईन ब्लॅक कलरची, तर ती लाईन काय रिप्रेझेंट करते तुमची बेसिक साईज. म्हणजे मगाशी सांगितलं मी बेसिक साईज काय आहे 20 बरोबर, मागच्या एक्झाम्पलमध्ये, तर ती 20 बेसिक साईज आपण कशाने दाखवू शकतो झिरो लाईननी. आता फॉर एक्झाम्पल माझी बेसिक साईज 22 आहे, तर 22 जरी मला दाखवायचं असेल तर लिमिट्स मी त्याच्या वर खाली दाखवणार, आणि ती जी लाईन रिप्रेझेंट करणार आहे ती काय करणार आहे रिप्रेझेंट 22 साईज, म्हणजे बेसिक साईज रिप्रेझेंट करणार, म्हणून आपण त्याला झिरो लाईन म्हणतो. देन नेक्स्ट आहे होल. आता होल म्हणजे काय ऑल इंटरनल फीचर्स ऑफ कंपोनंट. म्हणजे इंटरनल जे काय आहे त्याला आपण होल म्हणायचं, हे लक्षात ठेवा. बरोबर, होल कसं असतं आतल्या साईडनं आपण काय करतो त्याला दाखवत असतो, म्हणजे इंटरनल फीचर्स. इनर डायमीटर बघतो आपण बरोबर होलचा, म्हणजे इनर बघतो म्हणजेच इंटरनल फीचर्स बघतो सगळे, त्याला आपण काय म्हणतो होल. ओके, होल असेल एखादं तर होलची मला डेप्थ मोजतो आपण, म्हणजे काय झालं आपण काय केलं तर इंटरनल फीचर्स मोजले. आता एखादा सिलेंडर जरी असेल किंवा नसेल तरी सुद्धा आपण त्याला होलच कन्सिडर करतो. ओके, आणि सिमिलरली शाफ्ट. आता शाफ्ट काय असणार आहे ऑल एक्सटर्नल फीचर्स. जसं होलचं इंटरनल असतात तसे शाफ्टचे एक्सटर्नल असतात. शाफ्टचा आपण कुठला डायमीटर मोजतो एक्सटर्नल बाहेरचा डायमीटर मोजतो बरोबर, आणि होलचा आपण इंटरनल मोजतो. म्हणजे इंटरनल जे आहेत ते सगळे होल असतात आणि एक्सटर्नल जे असेल फीचर त्याला आपण शाफ्ट म्हणतो. ह्या त्याच्या सगळ्या बेसिक टर्म आहेत. कुठल्या कुठल्या टर्म बघितल्या आपण, साईज, सिम्पली एखादा नंबर आहे विथ युनिट आहे त्याला आपण साईज म्हणतो. बेसिक साईज कुठली लिमिट सोबत जी डिटरमाइन करतो ती बेसिक साईज आहे. ॲक्च्युअल साईज म्हणजे काय तर ॲक्च्युअली जो मॅन्युफॅक्चरर बनलेला जॉब आहे तुमचा तो जो तुम्ही मेजर केला आहे त्याला ॲक्च्युअल साईज म्हणतो. झिरो लाईन काय रिप्रेझेंट करते बेसिक साईज, आणि होल काय आहे इंटरनल फीचर्स, आणि शाफ्ट आहे एक्सटर्नल फीचर्स. ओके, सो टोटल हा फर्स्ट व्हिडिओ आहे आपल्या थर्ड चॅप्टरचा. नेक्स्ट व्हिडिओ आपण ह्याच्यात नेक्स्ट मंडेला बघूया. ओके, आणि ह्याच्यात जर कुणाचा काही प्रॉब्लेम असेल तर तो शेअर केला तरी. सो थँक्यू स्टुडंट. लिमिट्स फिट्स टॉलरन्सेसचा थर्ड चॅप्टर आपण आता आज स्टार्ट केला आहे, तर ह्याच्यात जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तो शेअर करा किंवा कॉल करून विचारलं तरी चालेल.